पाऊस चालू झाला की सगळ्यांनाच भजीची आठवण येते। वेगवेगळ्या भज्या सगळ्या घराघरातून बनल्या जातात। आज इथे मी मिरचीची स्टफ केलेली भजी बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूयात। बाजारातून अशा पद्धतीच्या मिरच्या मी घेऊन आलेली आहे। पाव किलो ह्या मिरच्या मी आणलेल्या आहेत। त्याच्यामध्ये स्टफिंग करण्यासाठी आपल्याला इथे उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचं कवर बनवण्यासाठी मी इथे बेसन चा वापर करणार आहे। तर बेसन पीठही घेतलेलं आहे। स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे चिरलेला कांदा, एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो बटाटा आहे उकडलेला तो मॅश करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण घालून घेणार आहोत हा चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये ॲड करूयात। अतिशय टेस्टी अशी ही भजी बनते। नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला हे सर्व साहित्य आपण घालून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेऊयात आणि हे स्टफिंग आपलं तयार होणार आहे। थोडंसं टेस्ट करून बघा, मस्त झालंय। आता भजीसाठी लागणारं पीठ आपण जे आहे ते तयार करूयात। त्यासाठी बेसनामध्ये थोडीशी हळद, थोडंसं हिंग, थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे। हातावरती अशा पद्धतीने क्रश करायचा आहे। कोणत्याही भजी करताना ओवा थोडासा जरूर घाला, म्हणजे तो बाधत नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। ही बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करूयात। भजीचं कवर जे आहे ते अगदी सोपं आहे। बेसन पिठामध्ये मी दुसरं काहीच पीठ ॲड केलेलं नाही आहे। आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। हे भजीचं पीठ आपलं जे आहे ते तयार झालं आहे। आता ह्याच्यानंतरची स्टेप आहे, ह्या ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्याला मधून कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून घेते। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये स्टफिंग जे आपण बटाट्याचं केलं आहे ते घालून घ्यायचं आहे। अतिशय छान मस्त टेस्टी अशा ह्या भज्या बनतात। बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि ह्या भज्यांचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। अशा पद्धतीने स्टफिंग आपण सगळ्या मिरच्यांमध्ये भरणार आहोत आणि एका साईडला मी इकडे तेलही गरम करायला ठेवलं आहे। आता भजीच्या पिठामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात। त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने घोळवून ह्या भज्या तळायला घेणार आहोत। खूपच मस्त होतात ह्या भज्या, नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अजून एक भजी मी यामध्ये घालते, ही आमच्या घरात सगळ्यांनाच फार आवडते। संध्याकाळच्या वेळेत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ही स्टफवाली मिरचीची भजी नक्की बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता। आता आपण यावरती थोडं थोडं पीठ घालून घेऊयात आणि दोन्हीही बाजूनी मस्त फ्राय करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या भज्या तळून घ्यायच्यात आणि काही मिनिटातच ह्या स्टफवाल्या मिरची भजी आपल्या तयार होणार आहे। आहा, मस्त झालेल्या आहेत। अजून मी भज्या तळून घेते आणि इकडे सगळे आमच्या घरातले वाट पाहतात आहेत कधी एकदा ही मिरची भजी आम्हाला खायला मिळते। तुम्हीही जरूर करून बघा आणि बनवल्यानंतर त्या कशा जमल्यात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन।